हातात टाळ, मृदुंगाचा गजर, मुखात हरिपाठ आणि फक्त विठ्ठल विठ्ठल. रामकृष्ण हरी. स्वागत आहे तुमचं या नवीन व्हिडिओमध्ये. पावसाळा सुरू होण्यापूर्वी वारकऱ्यांना वेध लागतात ते पंढरपूरच्या वारीचे. पंढरपूरची वारी केवळ पायी केलेली यात्रा नाही, तर भक्तीचा महासागर. ही पंढरपूरची वारी महाराष्ट्रातील व देश विदेशातील लाखो भाविकांना एकत्रित आणायचे काम करते. हातात टाळ, मृदुंगाचा गजर, मुखात हरिपाठ आणि फक्त विठ्ठल विठ्ठल. वारीची सुरुवात होते आषाढ महिन्याच्या पहिल्या पंधरवड्यात. संत तुकाराम महाराजांची पालखी देहू येथून व संत ज्ञानेश्वर माऊलींची पालखी आळंदी येथून अशा अनेक देवस्थानाहून पालख्या पंढरपूरकडे प्रस्थान करतात. पंढरपूरच्या वारीची ही वाट म्हणजे साधना, सेवा, सहनशीलता आणि साखळीत बांधलेली एकता. ह्या वारी वयोवृद्ध, तरुण वर्ग, महिला अशा सगळे विठुरायाच्या दर्शनासाठी एकत्रित येतात. यंदाचा वारी सोहळा 18 व 19 जूनला सुरू होणार आहे व 7 जुलै म्हणजेच आषाढी एकादशीला समाप्त होणार आहे. आषाढी एकादशी, ज्याला देवयानी एकादशी असेही म्हणले जाते, ती म्हणजे भगवान विष्णू 4 महिने अर्थात चातुर्मासामध्ये त्यांच्या वैश्विक निद्रेमध्ये प्रवेश करतात असे मानले जाते. वारीला जाण्याची परंपरा 13व्या शतकापासून नित्य नियमाने सुरू आहे. वारीच्या दरम्यान होणारे रिंगण हे वारीचे वैशिष्ट्य मानले जाते. महाराष्ट्र व जवळच्या भागातील भाविक तुळशीच्या मण्यांची माळ गळ्यात घालून व विठुरायाचा महिमा आणि संतांचे स्मरण करत ज्ञानबाई तुकाराम, जनाबाई तुकाराम असे अभंग गात पंढरपूरकडे प्रस्थान करतात. शयनी एकादशीला पंढरपूरला पोचल्यावर भाविक आधी चंद्रभागा नदी मध्ये स्नान करतात आणि मग विठुरायाचे दर्शन घेतात. वारी म्हणजे विठ्ठलाची वाट धरलेली हजारो पावलं. वारी म्हणजे साधना. वारी म्हणजे हरिपाठात गुंतलेली साधूंची वाणी आणि वारी म्हणजे विठ्ठलांची ओढ.